महिला कैदी मंजुला शेट्टींची हत्या झाली आहे। 4 दिवस उलटून गेले आहेत। या प्रकरणी भायखळा जेलचे अधीक्षक मनीषा पोखरकरसह एकूण 6 जणांवर 302 म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल झालाय। मात्र यातल्या एकाही आरोपीला अजून अटक झालेली नाही। त्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्षपातीपणे तपास करणार का यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। याबाबत पोलिसांना विचारलं असता त्यांनी तपास सुरू आहे असं ठोकळेबाज उत्तर दिलंय। तर जेल प्रशासनाने हात वर करत मुंबई पोलिसांकडे बोट दाखवलंय। मंजुला शेटे मृत्यू प्रकरणी 4 दिवस उलटूनही कोणालाही अटक नाही। 302 चा गुन्हा दाखल असूनही आरोपींना अटक नाही। मुंबई पोलिसांचा तपास निष्पक्षपातीपणे जेल प्रशासनाने केले हात वर। अगदी सिनेमात घडावा तसा प्रकार पेटे हिला बेदम मारहाण करण्यात आली, त्यात तिचा मृत्यू झाला। या प्रकरणी भायखळा जेलच्या जेल अधीक्षक मनीषा पोखरकर यांच्यासह एकूण 6 जेल पोलिसांवर शनिवारी कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र या प्रकरणी अजूनही कुणाला अटक झालेली नाही। यामुळे मुंबई पोलीस आणि जेलमधील आरोपी पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मुंबई पोलिसांनी स्वतःचं काम करत असताना अटकेसाठी दिरंगाई करण्याचं काही कारण नाही आहे। कारण कॉज ऑफ डेथमध्ये जे काही मीडियातून आम्ही वाचतोय की कंट्युजन म्हणजे मारहाणीमुळे आलेली सूज आणि पल्मनरी एडिमा म्हणजे फुफ्फुसावरती आलेली सूज, पण या दोन्ही बरोबरीने डोक्यावर काठी घातल्यामुळे इंजुरी झालेली जर का आहे तर त्याच्यामुळे कॉज ऑफ डेथ आम्हाला कळलं नाही आणि म्हणून आम्ही अटक केली नाही हे म्हणणं काही योग्य वाटत नाही आहे। पोलिसांनी ताबडतोब त्यांना अटक केली पाहिजे। तपास सुरू आहे, या पलीकडे काहीही सांगण्यास पोलीस तयार नाही। 302-34 या कलमांतर्गत ही केस दाखल केलेली आहे। ही केस जी आहे ती जेलर आणि त्यांच्या विरुद्ध 5 जेलगार्ड जे आहेत त्यांच्या विरुद्ध दाखल केलेली आहे। जेल ऑथॉरिटीने ह्या जेलर आणि जे 5 जेलगार्ड्स आहेत त्यांना तात्काळ निलंबित केलेलं आहे आणि ह्या केसमध्ये पुढील तपास जो आहे तो नागपाडा पोलिसांतर्फे चालतो। जेल प्रशासनाने याबाबत विचारलं असता हातच वर केला। कारागृह विभाग मंजुला शेटे प्रकरणाचा स्वतंत्रपणे चौकशी करतो। या तपासात पोलिसांना पूर्ण सहकार्य केले जाते। ज्या 6 पोलीस कर्मचाऱ्यांवर कलम 302 म्हणजे खून करणे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना अजून अटक का झाली नाही हे मुंबई पोलीसच सांगू शकतील। भायखळा जेलमधील महिला कैदी मंजुला शेट्टे हिला मारहाण आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वात बहुचर्चित नाव होतं ते म्हणजे शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी। इंद्राणी मुखर्जीने देखील आरोप केलेला आहे की तिला मंजुला शेट्टे प्रकरणामध्ये आंदोलन केलं म्हणून मारहाण करण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीनं जेलमध्ये तिच्यावरती लैंगिक अत्याचार करण्यात आलेले आहेत। याच प्रकरणी इंद्राणी मुखर्जीने विशेष सीबीआय न्यायालयामध्ये अर्ज केला आहे। शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी जी सध्या याच कारागृहात आहे तिने एक अर्ज केलाय। त्या अर्जात खळबळजनक माहिती समोर आली। इंद्राणीवर लैंगिक अत्याचार, मंजुला शेटे प्रकरणात मला जेलमधील पोलिसांनी मारहाण केली आहे। माझ्या डोक्याला, हाताला आणि पायाला दुखापत झाली। एवढंच नाही तर वारंवार शिवीगाळ आणि लैंगिक अत्याचार करण्याची धमकी दिली। हे सर्व मला न्यायालयाला सांगायचं आहे। इंद्राणी मुखर्जीने हा अर्ज विशेष सीबीआय न्यायालयात दाखल केलाय। या प्रकरणी तिला बुधवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले गेले। इंद्राणी मुखर्जी आता न्यायालयात जेलमध्ये झालेली मारहाण आणि मंजुला शेटे मृत्यू प्रकरणावर काय खुलासा करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।